Media partner Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. प्रेक्षक नमस्कार. आज आपल्यासोबत अहमदनगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आहेत. त्यांचा वाढदिवस आहे. दादा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. लोकसभेच्या निवडणुकीला जवळपास आता एक 6-7 महिन्यांचा कालावधी बाकी आहे. 5 वर्षांपूर्वी 6 वर्षांपूर्वी आपण नगर लोकसभा मतदारसंघातील जनतेला एक आशाळभूत चित्र दाखवलं होतं की मी हे करल ते करल. जी काही कामं 4-4.5 वर्षामध्ये मार्गी लागलेली आहेत त्याबाबत काय वाटतं? आता तुम्ही एक नागरिक आहात, तुम्ही याचं उत्तर जास्त व्यवस्थित देऊ शकता की तुम्हाला काय बदल दिसला. आता तुमच्याच ऑफिसमधून बाहेर पडल्यावर तुम्हाला फ्लायओव्हर दिसतो. मला असं वाटतं की जे शब्द दिले, म्हणजे जुने जेवढे काही भाषणं असतील लोकसभेच्या प्रचाराचे, ते काढावेत, ते काय रेकॉर्डमध्ये असतील. मला असं वाटतं त्यापैकी कदाचित 80% दिलेले शब्द मी पूर्ण केलेले आहेत. कुठलाही शंका माझ्या मनामध्ये नाही. भरपूर कामं राहिलेत. दुर्दैवाने आमचं सरकार येऊन देखील आलं नाही राज्यामध्ये. आज राज्यामध्ये सरकार आल्यापासून उर्वरित राहिलेले शब्द पूर्ण करणे आणि त्या पलीकडे जाऊन नगरच्या विकासासाठी जे काय आपण करू शकतो, जे शब्दामध्ये कदाचित नव्हतं. नगरमध्ये मी MIDC आणेल हा शब्द माझा नव्हता, पण आपण आणली. आणि नगरमध्ये नगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक अशा गोष्टी आपण राबवल्या. वैश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना आपण साहित्य देऊ, ही काय घोषणा नव्हती, पण आपण ती केली. तर मन जर स्वच्छ असेल आणि लोकांसाठी लोकांच्या प्रेमाची परतफेड जर करायची असेल तर मला असं वाटतं की हे 5 वर्षेही पुरत नाहीत. त्याला एक प्रदीर्घ काळ लागेल. जिरायत भाग आहे, दुष्काळ भाग आहे. दुष्काळमुक्त नगर जिल्हा हा आज आपण जेव्हा मराठवाडा वॉटर ग्रेड आणि पश्चिमेचं पाणी पूर्वीकडे वळवण्याचा जो काय आता सर्वे चालू आहे, अशा सगळ्या गोष्टी व्हायला वेळ लागेल. पण मला असं वाटतं की मी सगळे कामं पूर्ण केले असं नाही, पण एका 5 वर्षामध्ये कोविडचे 2 वर्षे काढले तर मी तसं 3 वर्षाचाच खासदार राहिलो. तर 3 वर्षाच्या खासदारीमध्ये नगर जिल्ह्याची जनतेने हे सांगावं की यापूर्वी राहिलेले लोकप्रतिनिधी जे कदाचित 10 वर्ष राहिले, 15 वर्ष राहिले, आणि माझ्या 3 वर्षाची कामाची तुलना आणि त्याचा लेखाजोखा जनतेपुढे मांडला आणि जनता योग्य तो निर्णय देईल. खरं तर कोरोनाचा कालावधी जर सोडला तर आपल्याला खरं 3च वर्षे भेटलेत. परंतु या 3 वर्षांमध्ये नगर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न असेल, जो की अनेक वर्ष प्रलंबित होता. रिंग रोडचा प्रश्न असेल, जो अत्यंत चांगला रिंग रोड आता नगर शहराच्या बाहेरून चाललेला आहे. ही सगळी कामं मार्गी लागलेली असताना प्रामुख्याने मनमाड रस्त्याबाबत एक चर्चा सातत्याने घडते. आणि नगर शहरात दुसऱ्या उड्डाणपुलाची आवश्यकता आहे काय, या अनुषंगाने आपलं मत काय? ह्या नगर मनमाड रस्ता हा त्या बऱ्याचशा लोकांच्या प्रश्नाला उत्तर आहे. जे लोक म्हणतात की हा फक्त त्याच्या उत्तरेच्याच पाहतो आणि दक्षिणेचं पाहत नाही. मी दक्षिणेचे सगळे रस्ते संपवले, पण माझ्या घरचा जायचा रस्ता मी संपवू शकलो नाही. तर जर तो भेदभाव असेल तर तो रस्ता कधीच मी पूर्ण केला असता, बाकी सगळे रस्ते सोडून. मनमाड रस्त्याच्या मागे तुम्ही टिप्पणी केली होती की या ठेकेदाराला पळून लावलं जाते. नाही, त्यावेळेस असं सांगितलं होतं की पुन्हा ठेकेदार पळून गेला तर मी नाव जाहीर करेन. पण परत कोणी पळून लावला नाही. पहिल्यांदा जो पळून गेला, दुसरा आला तो 42% बिलो गेला. त्यांनी काम आता सुरू केलेलं नाही. लोकप्रतिनिधीचं काम प्रकल्प मंजूर करणे, टेंडर फ्लॅश करणे आणि काम सुरू झाल्यावर त्याच्यावर निगराणी ठेवणं आहे. कॉन्ट्रॅक्टर L1 कोण जातं हे मी कॉन्ट्रॅक्टर मॅनेज करायचं काम माझं नाही, ते मी कधी आयुष्यामध्ये केलं नाही. आता हा जो नवीन कॉन्ट्रॅक्टर आला, आपण 500 कोटीचा रस्ता 1000 कोटीवर नेला, त्याचं टेंडर फ्लॅश केलं. हा 42% वाला आला, तो 42% मध्ये आता काम कसं पूर्ण करणार, हा विषय मी गडकरी साहेबांनाही विनंती केली होती की साहेब हा रस्ता होणार नाही. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की आता मी मध्ये 15 कोटी आणले, डागडुजी व्यवस्थित झाली. आता परवाच मी सगळ्या जिल्ह्याच्या रस्त्यांचा आढावा घेतला आणि मला असं वाटतं की जिथं जिथं 1 वे झालेला आहे रोड, तो 31 डिसेंबरपर्यंत 2 वे केला जाईल. म्हणजे ॲटलिस्ट जो खड्डे खाणलेला आहे किंवा जे रस्ते खाणले होते ते दोन्ही बाजूनी मोटरेबल होईल. प्लस याच कॉन्ट्रॅक्टरच्या रिस्क अँड कॉस्टवर आपण 12 कोटी रुपयाचं नवीन टेंडर काढलं, ज्यांनी मागच्या वेळेस 15 कोटीचं काम केलं त्याला दिलंय. आता परत तो रस्त्याचं काम तो करतोय. आजही चांगल्या गतीने काम चालू आहे. हे दुर्दैव आहे की मी ते करू शकलो नाही. माझ्या मनामध्ये पण खंत आहे, पण हीच तितकी वास्तविकता आहे की काम करत असताना दक्षिण उत्तर नव्हे, जिल्हा म्हणून मी काम केलं. सगळ्यांच्या घराचे रस्ते केले, पण माझ्या घराचा रस्ता मी करू शकतो नाही, पण तो पूर्ण होईल.
आणि राहिला मुद्दा नगर शहराला उड्डाणपुलाची गरज आहे का, तर हो 100% आहे. पण मला असं वाटतं की ज्या दिवशी बायपास पूर्णपणे कार्यान्वित होईल, नव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना 1 जानेवारी 2024ला नगर जिल्ह्याला 2 गोष्टी आम्ही नव्या देणार आहोत. एक, नगर बायपासचं उद्घाटन आम्ही घेणार आहोत आणि दुसरं नगर करमाळा रस्त्याचं उद्घाटन घेणार आहोत. नगर जिल्ह्यातील लोकांनी नव्या वर्षामध्ये नवी उमेदीकडे पाहताना, आपण नव्या वर्षामध्ये जाताना काय उमेद घेऊन जात आहोत, हे या 2 रस्ते त्याचं उत्तर राहील. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही जा, एवढ्या लवकर संपवणारा बायपास आणि एवढ्या लवकर संपवणारा नॅशनल हायवे हा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालेला नाही. तर मला समाधान आहे माझ्या कामाचं आणि नागरिकांना शब्द आहे भूसंपादनाचा. मी परवाच आढावा घेतला आणि मी दर महिन्याला आढावा घेतो, म्हणून आज हे कामं इथपर्यंत पोहोचलेत. हा मूलभूत फरक सगळ्यांनी समजला पाहिजे की याची, मी खासदार होण्यापूर्वी असं काय होतं की जे कामं पूर्ण होत नव्हते आणि मी झाल्यानंतर पूर्ण व्हायला लागले. बरोबर. हा मूलभूत फरक शिक्षणाचा, टक्केवारी न घेण्याचा, हा जनतेला दिसतो. जनता कामाला पावती देते आणि नव्या वर्षात पदार्पण करत असताना नगर जिल्ह्याच्या नागरिकांना हे 2 रस्ते या नव्या वर्षामध्ये जाताना आमच्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून आम्ही या नगर जिल्ह्याच्या नागरिकांना भेट देणार आहोत. खरं तर प्रेक्षक हो, ही नगरकरांसाठीची वाढदिवसाच्या निमित्ताने दादाने दिलेली भेट आहे असं समजायला हरकत नाही. रिंग रोडच्या अनुषंगाने आणि सोलापूर करमाळा रस्त्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांपासून तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या गुडबुकमध्ये विखे परिवार आज आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण असेल, वेगवेगळ्याची गोष्टी असतील, याच्यावर जिल्ह्यावर विखे पाटील परिवाराची पकड ही कायम राहिली आहे. असं असताना जिल्ह्यातील भाजपचा एक गट हा सातत्याने विखे परिवार म्हणजे विखे पाटलांच्या विरोधात कधी छुपी भूमिका घेतो, कधी जाहीर भूमिका घेतो. नेमकं काय त्याच्या मागचं भूमिका असेल? मला खरंच माहीत नाही की अशी भूमिका का असावी, किंबहुना का असं केलं जातं. माझा स्वभाव कदाचित याला दोषी असेल. मी असा विचार करतो. विशेषतः हा प्रश्न माझा राम शिंदेच्या बाबतचा आहे. नाही, माझा काही कोणावर व्यक्तिगत काही आरोप प्रत्यारोप असण्याचं काही कारण नाही. आम्ही 50 वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण करत असताना पक्षामध्ये मतभेद असतात, निर्माण होतात, ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि पुढे जातो. काही लोक असे आहेत ज्यांना ती भूमिका पटते, काही लोकांना ती भूमिका पटत नाही. वैचारिक मतभेद असू शकतील, पण मला असं वाटतं की या सगळ्या प्रवासामध्ये कोणी माझ्यावर टीका करत असेल, कोणी पक्षांतर्गत माझ्यावर राजकारण करायचा प्रयत्न करत असेल, तर मी त्याच्यावर फार लक्ष देत नाही. मी तुम्हाला सांगतो की माझं भविष्य हे जिल्ह्याची जनता ठरवते आणि मी जनतेचं काम करण्यासाठी खासदार झालो आहे. माझ्याकडे जो काही उरलेला कालावधी आहे तो मी पूर्ण करणार आणि जनतेला समाधानकारक, उद्या माझं काय होईल मला माहीत नाही, पण हे 5 वर्ष जे मी काम केलं, नगर जिल्ह्याची जनता किमान या समाधानाने असावी की ज्याला आम्ही मतदान टाकलं, आम्ही आमचं मत वाया घातलं नाही, ही भावना 5 वर्षांनंतर जनतेच्या मनामध्ये असली पाहिजे, यासाठी मी काम करतो. एवढंच माझं म्हणणं. नाही, राम शिंदे यांच्या अनुषंगाने पुढचा माझा प्रश्न आहे की पारनेरमध्ये त्यांनी एक मध्यंतरी फराळाचा कार्यक्रम केला निलेश लंके यांच्यासोबत आणि त्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट असं केलं की सुरुवात तुम्ही केलेली आहे, आता शेवट मी करणार, असं सूचक वक्तव्य त्यांनी, नाव घेतलेलं नाही त्याच्यावर. नाही, पण मी कसली सुरुवात केली आणि शेवट ते कसलं करणार आहे मला कळालंच नाही. त्यांच्या बोलण्याचा रोग कशामध्ये होता मला तेही कळालेलं नाही. त्यांना कदाचित ह्या महाराष्ट्राच्या राजकारणावर जे महायुतीचं विषय चालला होता ते महाविकास आघाडीवर बोलत होते की सुरुवात महाविकास आघाडीने केली, पक्ष फोडायची आणि युती करायची, आता अंत आम्ही महायुतीच्या माध्यमातून करत आहोत, असं कदाचित म्हणणं असू शकतं. तुम्ही पत्रकार काय करतात, प्रत्येक गोष्टीचं विपर्यास करतात. मोठे नेते आहेत, त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये शब्द लपलेला असतो आणि त्यामुळे त्यांचं रोख हा महाआघाडी आणि महायुतीचा असावा. म्हणजे जोपर्यंत ऑफकोर्स ते स्पष्टीकरण देत नाही की ते कोणावर बोललेत, तोपर्यंत मला असं वाटतं महायुती म्हणून तुम्ही हे सगळं सांभाळून घेताय हे दिसतंय, परंतु राज्यात शिंदे फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार आहे आणि हे महायुतीच्या सरकारमध्ये पारनेरचे आमदार देखील आहेत. आणि असं असताना पारनेरमध्ये विखे पाटलांचे समर्थक आणि निलेश लंके यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी व्हायला तयार नाही, त्यात जबाबदार कोण आहे असं वाटतं? नाही, मला असं वाटतं की जेव्हा एखादी युती झाली असेल वरती, तर ती काही ठराविक कारणांमुळे झाली. महाराष्ट्राच्या जनतेला एक स्थिर सरकार देणं आवश्यक होतं
आणि वैचारिकतेच्या आधारावर महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्यासाठी माननीय शिंदेसाहेब, आमचे नेते फडणवीस साहेब आणि दादा एकत्रित आले. आता खाली काही ठिकाणी समन्वय होऊ शकतो, काही ठिकाणी समन्वय होऊ शकत नाही. परंतु लोकसभा मतदारसंघातील 6 मतदारसंघाचा जर विधानसभा मतदारसंघांचा जर एकूण आढावा घेतला तर हा संघर्ष फक्त पारनेरमध्ये कदाचित ती लढाई विचाराची असावी. ती लढाई एका वैचारिकतेविरोधात असावी. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की काही ठिकाणी जो काही वैचारिक मतभेद आहे खाली, हा तत्वांवर आहे. एखाद्या ज्याला आपण म्हणतो दृष्टीला, एखाद्या विचाराला सहमत नसेल, जनतेच्या हिताचं काय योग्य विचार असेल, त्या दृष्टिकोनातून भूमिका मांडायला जर काही लोक पुढे येत असतील आणि त्यामुळे जर मतभेद होत असतील तर त्याला कोणी थांबू शकत नाही. हे चालत राहणार आहे. शेवटी पक्षापेक्षा आज समाजाला सुरक्षिततेची भावना असणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून जर काही लोक त्यासाठी भूमिका घेत असतील तर पक्षाच्या विचाराशी आम्ही तडजोड करत नाही, महायुतीच्या विचाराशी आम्ही तडजोड करत नाही, पण जनतेसाठी उपयुक्त काय हा या विचाराशी तडजोड आम्ही केली. एका बाजूला तुम्ही ही भूमिका घेताय, दुसऱ्या बाजूला सरकारमध्ये राहून सरकारच्या योजनांचा, सरकारच्या निधीचा मतदारसंघासाठी वापर करायचा, सत्तेतला आमदार म्हणून दाखवायचं, आणि दुसऱ्या बाजूला त्याच सरकारच्या विरोधात, त्याच सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री असणाऱ्या महसूल मंत्र्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची, टीका टिप्पणी करायची, आणि दुसरीकडे मी सरकारला कोलतो अशा प्रकारची भाषा बोलायची, आणि दुसरीकडे जाऊन पुन्हा अजित पवारांना सांगून की नाही असं काही घडलेलं नाही, अशा प्रकारची दुटप्पी भूमिका घेऊन जे काही चाललंय त्याच्याबद्दल काय वाटतं? मला असं वाटतं की जनता हे सगळं पाहते आणि जनतेला सगळं माहिती आहे. पारनेर तालुका तसा फार वैचारिक आणि पुरोगामी विचाराचा तालुका राहिलेला आहे. सगळ्यात जास्त शिक्षक, सुशिक्षित वर्ग प्रमाणाबाहेर आहे, सरकारी नोकरदार वर्ग प्रमाणाबाहेर आहे. आणि त्यामुळे जो जशी भूमिका घेईल, आज मी एखाद्या मीडियासमोर स्टेटमेंट देणं म्हणजे मी खरं झालो असं नाही आहे. मतदानाच्या वेळेस जनता पूर्णपणे प्रत्येक कृतीचं उत्तर हे मतदानातून देईल या विचाराचा मी आहे. सध्या गाड्यांचं सारथ्य करण्याची स्पर्धा जोरात आहे. डॉक्टर सुजय विखे पाटलांचं गाडीचं सारथ्य कोण करेल? नगर जिल्ह्याची गोरगरीब जनता. मी माझं स्टिअरिंग कधी पुढाऱ्यांच्या हातात दिलंच नाही. मी कधीही माझ्या एवढ्या वर्षांच्या राजकारणामध्ये माझं स्टिअरिंग मी पुढाऱ्यांच्या हातात देत नाही. माझं स्टिअरिंग हे गोरगरीब जनतेच्या हातात आहे आणि गोरगरीब जनता जिथं वळवेल तिथं मी वळतो. नाही, याच अनुषंगाने राम शिंदे यांच्या गाडीचं सारथ्य निलेश लंकेने केलं. परवा रोहित पवार पारनेला आले होते आणि त्यांनी विजय आवटी माजी नगराध्यक्ष त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं आणि हा प्रवास मी तुला सोबत घेऊन करेल असं त्यांचं स्टेटमेंट होतं. एकूणच विजय आवटी नावाचं एक नवीन वादळ तरुणांचं नेतृत्व पारनेरमध्ये तयार होते. काय त्याच्या मग काय असू शकते, म्हणजे एवढं त्याला समर्थन मिळतंय तरुणांचं काय? नाही, आता याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक व्यक्तीची एक ओळख त्याच्या नेत्याबरोबर असते. उदाहरणार्थ माझ्याबरोबर जे काही लोक आहेत अनेक वर्षापासून राहिलेले, कर्जतला तुम्ही पाहिलं तर अंबादास पिसाळ आहे जिल्हा बँकेचे संचालक. एक उदाहरण सांगतो फक्त मी. आता उद्या अंबादास पिसाळांनी जर सुजय विखेबद्दल काही बोललं तर ते खरं असणार, कारण की अंबादास पिसाळ हे विखे पाटील परिवाराशी वर्षानुवर्ष एकनिष्ठ राहिलेले आहेत. आता हीच सिच्युएशन पारनेर तालुक्याची आहे की जे काही बोललं जातं आहे, मी तर काय विजू आवटींना ओळखत नाही, मी एकच विजू आवटी ओळखत होतो, ते आता माझे आमदार साहेब जे आहेत त्यांना ओळखतो मी, पण यांची माझी कधी भेट नाही, असंच काही कारण नाही, कारण की माझा त्यांचा कधी संबंध आलाच नाही. पण जे लोक मला सांगतात, जे भाषणामध्ये बोललं जातं ते आता जनतेपुढं यायला लागलं ते खरं की खोटं हे मला माहीत नाही. त्याचा दुजोरा मी देईल असं मी म्हणत नाही. पण एक उदाहरण मी माझ्या आयुष्यातलं दिलं की माझ्याबरोबर राहणारा, रात्रंदिवस माझ्यासाठी काम करणारा माणूस जर काही बोलत असेल
तर मग ते खरंच असावं असं जनतेला वाटतं. आणि त्यामुळं त्याची बोललेली गोष्ट ही खरी आहे या भावनेतून जनतेला एक विश्वास असावा आणि म्हणून कदाचित त्यांना जे काही समर्थन प्राप्त होतं. परत मी सांगतो की मी काय कधी पाहिलेलं नाही, त्यांच्या सभेला माझं जायचं काही कारण नाही. 1-2 कार्यक्रमांमध्ये भेटी झाल्या किंवा ते पण मी पारनेरला गेल्यावर माझ्याकडेही सहज एक सदिच्छा भेट म्हणून आले, पण त्या पलीकडं माझा काही संबंध त्यांच्याशी राहिला नाही. पण आता शेवटी राजकारण आहे, प्रत्येकाला अपेक्षा आहे एखादा व्यक्ती जर डावलला जात असेल. आता महाराष्ट्रामध्ये वरच्या स्तरावर घडलं, दादा डावलले जात होते वारंवार पक्षामध्ये, त्यांनी स्वतंत्रपणे बाहेर पडले. तर एखादा व्यक्ती डावलला जात असेल, अपमानित होत असेल तर त्याला त्याचा आवाज उठवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि कदाचित त्यामुळं हे सगळं चित्र घडतं आहे. आणि जनताच, परत मी म्हणतो की जनता ठरवेल की खरं काय खोटं काय. आपण मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस प्रामुख्याने नगर तालुक्याच्या दुष्काळाचा प्रश्न मांडला होता आणि साखळी योजना तुम्ही निर्णायक टप्प्यावर आणू आणि त्या अनुषंगाने काही बैठका झाल्यात. आता सध्या त्या योजनेची काय परिस्थिती? नाही, आता खरं तर आमचं दुर्दैव आहे की सरकार राज्यामध्ये आलंच नाही. सरकार आल्या सुदैवाने ते खातं माननीय फडणवीस साहेबांकडे होतं. अगोदर पाण्याचा प्रश्न होता की पाणी उपलब्ध नव्हतं असं पाटबंधारे विभाग म्हणायचं. मग ते माझं प्रेझेंटेशन मी दिलं माझ्या सभेला की कसं ते पाणी कागदावर आलं आणि ते आल्यानंतर मग त्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार सर्वेचं ऑर्डर निघाली. त्या सर्वेचं प्राथमिक प्रेझेंटेशन त्या साखळाई गावातल्या साखळाई योजनेच्या सगळ्या गावाचं सरपंचांना मी बोलून प्रेझेंटेशन ऑलरेडी वेळात घाटामध्ये देऊन टाकलं की पाईप किती हेडचा राहणार, मोटर किती HPचा राहणार. तर आता शेवटच्या टप्प्यात ते सर्वे आहे, तळे कसे भरले जातील प्रत्येक ग्रामपंचायतीला माहिती आहे. तिथं सर्वेअर्स गेलेले आहेत, अजूनही सर्वे चालू आहे. मला वाटतं की अजून महिन्याभरात तो सर्वे पूर्णपणे संपेल आणि मग त्याची कॉस्टिंग काढली जाईल. तर याची प्राथमिक मीटिंग पूर्ण सरपंचांबरोबर माझी झाली आहे, जी मी कदाचित पब्लिकमध्ये पेपरमध्ये काढली नाही. कारण की मला तर वारंवार जी योजना, जसं मी म्हणतोय की फ्लायओव्हरबद्दल मी कधी स्टेटमेंट केलं नव्हतं, पण मी करून दाखवलं. तर साखळीबद्दल मी फार स्टेटमेंट करणार नाही, कारण की लोक वैतागलेत भाषणामध्ये ऐकून हे करूनच दाखवू ना डायरेक्ट. भाषणं कशाला करायचे? आणि केलं मीच आहे. कागदावर आणले सुजय विखेनीच आहे आणि कर्डिले साहेबांनीच आहे, पाचपुते साहेबांनी आहे, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्हीच कागदावर आणली. याच्या अगोदर जेवढे भाषणं झाले 30 वर्षाच्या संघर्षामध्ये साखळाई कागदावर का होईना आणायची हिंमत फक्त आमच्याच सरकारने दाखवली. ही वास्तविकता ही नाकारून चालणार नाही. शिर्डी MIDC, पिंपळगाव माळवी MIDCच्या अनुषंगाने काही घोषणा झाल्या आणि काही बैठका झाल्या. पुढे अशाच प्रकारे घुसखोरीबाबत देखील मागणी होतीये नगर तालुक्यात, घुसखोरीमध्ये MIDC व्हावी. नाही, परत सांगतो, हे सेम भिंगारीचं केस आहे. दुर्दैवाने दक्षिणेचं सगळ्यात मोठं दुर्दैव माहिती आहे काय, की भोळ्या भाबड्या लोकांना राजकीय स्वार्थासाठी खोटे आश्वासनं देणे, त्यांना व्हॉट्सअपद्वारे न्यूज पोर्टलद्वारे खोटी बातमी देणे. मग ते केकरे यांचा विषय असो, तो घोसपुरी MIDCचा विषय असो, तो साखळाईचा विषय असो, सर्वसामान्य गोरगरीब जनता, दुर्दैवाने जिरायत भागामध्ये लोक वाढले. शिक्षण म्हणावं तसं त्यांचं झालं नाही. आता पिढी शिकते, आता सुशिक्षित पिढी यायला लागली, पण जुन्या काळात. आता मला तुम्ही सांगा, जी नगरची MIDC आपण जाहीर केली, ही जमीन कुठली आहे? महाराष्ट्र शासनाची. महाराष्ट्र शासनाची जमीन एका मिनिटात हस्तांतर होत होतं म्हणून दिली. शिर्डीला जी MIDC झाली ती शेती महामंडळाची जमीन, परत महाराष्ट्र शासनाचं एक महामंडळ, ती जमीन दिली. MIDCची एकच अट होती की आम्ही कुठल्याही प्रकारे खाजगी भूसंपादन करून MIDC उभी करणार नाही, एक. आणि दुसरं, आम्हाला पाण्याचं शाश्वत उपलब्धता पाहिजे. नगर MIDC जिथं विळदमध्ये आपण आता घेत आहोत 500 एकरामध्ये, तिथं पाईपलाईन त्या जमिनीतूनच गेली MIDCची. मुळा धरणावर कुठल्याही प्रकारे पाण्यात आरक्षण टाकायची गरज नाही, कारण की मूळ जे 2.5 TMCचं आरक्षण आहे MIDCचं, त्याच्यापैकी आत्तापर्यंत 1.75च वापरला जातं, म्हणून पाणी साठा शिल्लक आहे. वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे, त्यामुळे फक्त पाण्याला कनेक्शन मारलं का लगेच तिथं पाणी उपलब्ध होतं. प्लस गव्हर्नमेंटची लँड. सिमिलर केस शिर्डीसाठी. शेती महामंडळाची 500 एकर जमीन, भूसंपादनामध्ये कुठलाही अडथळा नाही. आणि दारणा धरणावर सिन्नर MIDCचं 1.5 TMCचं आरक्षण होतं, ज्याच्यापैकी आत्तापर्यंत 0.75च वापरलं गेलं, उरलेलं पाणीसाठा शिल्लक होता. आणि पाईपलाईन करून 50 कोटीमध्ये पाईपलाईन येत होती. कर्जत जामखेड खाजगी जमिनीचं भूसंपादन, शेतकऱ्यांना मोबदल्याची जास्त अपेक्षा, त्यामुळे MIDC तयार नाही. घोसपुरी खाजगी जमिनीचं भूसंपादन, MIDCला शेतकऱ्यांना अपेक्षा असते की 3 पट भाव मिळावा. मग त्या वादामध्ये कोणी कोर्टात जातं, MIDC होत नाही. म्हणून MIDCने एक धोरण ठरवलं. जेव्हा आम्ही मिटिंगला गेलो, आम्ही ह्या नगर जिल्ह्याच्या सगळ्या MIDC बाबतीत चर्चा केली, तर माननीय उद्योग मंत्र्यांनी एकच प्रश्न मांडला की साहेब, सरकारी जमीन तुम्ही देत असाल विनामोबदला तर आम्ही घ्यायला तयार आहोत. शिर्डी
आता याचं व्हॅल्युएशन जवळपास नगरच्या जमिनीचं माझ्या मतातून मला माहीत नाही, पण 150-200 कोटी रुपये 500 एकराचं, आणि शिर्डीची जमिनीचं व्हॅल्युएशन 75 कोटी रुपये. हे दोन्ही जमिनी हे शासन महसूल मंत्री महोदयांनी त्याच्यावर शेरा असा मारलाय की ही जमीन विनामोबदला, आम्हाला पैशाची आवश्यकता नाही, ही जमीन विनामोबदला नगर जिल्ह्याच्या युवकांसाठी आपण निशुल्क MIDCकडे हस्तांतर करावी. आता पुढच्या कॅबिनेटमध्ये ते दोन्ही विषय आल्यावर मला असं वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक दाखवलेली आहे आणि 1 रुपये न घेता MIDCकडे ते जमीन हस्तांतर होईल. याचा फायदा असा होणार की आज सुपा MIDCमध्ये ज्या जमिनीचा दर साधारण तुम्ही जर जमीन घ्यायला गेल्या सुपा MIDCमध्ये तर 6,000 रुपये स्क्वेअर मीटर रेट आहे. नगरला 4,000 रुपये स्क्वेअर मीटर आहे. ही जमीन दोन्हीही जमिनी या जवळपास 500 ते 1,000 रुपये स्क्वेअर मीटरलाच मिळतील, प्लस D+ झोन राहणार दोन्हीही. तर काय आहे की मी टेक्निकली सांगू शकतो, मी माझा आवाज सुज्ञ माणसांपर्यंत पोहोचू शकतो, पण जे बहिरपणाचं सोंग घेऊन बसलेले आहेत त्यांचा माझा आवाज त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही आणि मी तो पोहोचवण्याचा प्रयत्न पण करत नाही. नाही, आपण ही जी MIDC बाबत सविस्तर जी भूमिका मांडली की वास्तव काय आणि ते वास्तव जाणं खूप गरजेचं होतं. लोकांची दिशाभूल केली जाते असं घुसखोरीबाबत तुम्ही विधान केलं. खरं तर मगाशी आपण MIDCच्या अनुषंगाने चर्चा करत होतो आणि त्यात सुपा MIDCचा थोडक्यात उल्लेख तुम्ही केला. त्या सुपा MIDCमध्ये असणारी दहशत, तिथली गुंडगिरी, तिथल्या उद्योजकांच्यावर खंडणी मागण्याचे प्रकार याबाबत तुम्ही सातत्याने बोललात. परंतु आजही ते प्रकार कमी व्हायला तयार नाहीत. आजही ते प्रकार राजरोसपणे जर चालू असतील तर त्याबाबत या भागाचा खासदार म्हणून आणि एक अभ्यासू खासदार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, तुमची भूमिका काय? मी म्हणून वादात अडकण्यापेक्षा नवी MIDCच आणली करून मंजूर. म्हटलं मला ते वादात पडायचं नाही आहे. म्हणून नगरची MIDC ही दहशतमुक्त, कुठल्याही प्रकारे कोणाची दडपशाही नाही, म्हणजे याचा अर्थ सुप्याच्या MIDC बाबत काय तुमची भूमिका? ठीक आहे, तुम्ही नगरला करू MIDC ना, आणली, चांगली गोष्ट आहे. करू. सुपायच्या MIDC माझं म्हणणं काय आहे, समजा एक उदाहरणार्थ वारंवार लोक म्हणतात, तुम्ही कधी मला एकदा बोलले आहात की नगर शहराचं अतिक्रमण काढा, लोक रस्त्यावर झोपड्या बांधून राहिले. मी काय म्हटलो, जोपर्यंत मला त्यांना घर देता येत नाही तोपर्यंत मी त्यांचा बंदोबस्त कसा करू? पहिला माझा उद्देश हा नाही आहे की कोणाचा बंदोबस्त करायचा. पहिलं माझा विषय आहे, मी पहिलं उद्योग निर्माण करू. जनतेला जोपर्यंत माझा विश्वास निर्माण होणार नाही, फॉर मी टू प्रूव्ह, मला हे सिद्ध करायचं जर असेल की तिकडं ह्या सगळ्या गोष्टी घडतात, तर मी त्याचा पर्याय जेव्हा निर्माण करेल आणि जेव्हा तिकडून लोक इकडे येतील, लोकांमध्ये सिद्ध होईल की वाय पीपल आर प्रिफरिंग. म्हणजे पुण्याजवळ एवढे MIDC असूनही लोक नगरला का प्राधान्य दिलं, हे उत्तर मला असं वाटतं. कसं आहे, आज मी टीका केली तर असं वाटेल की मी एक प्रतिस्पर्धी म्हणून टीका करतो. बरोबर. पण मी माझ्या कर्माने आणि कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवेल की जे मी बोललो ते एक सत्य आहे आणि ते सत्य मला असं वाटतं या नगरच्या MIDCमध्ये आजही तुम्हाला विश्वास बसणार नाही. 500 एकरापैकी 300 एकर डेव्हलप लँड जवळपास उपलब्ध राहणार आहे आणि आत्तापर्यंत 50% लँडची मागणीसुद्धा येऊन गेलेली आहे वेगळ्या वेगळ्या कंपनीजकडून. ही परिस्थिती आहे. पिंपळगाव माळी नाही, विळद आहे. पिंपळगाव मार्गित आपण काढून टाकलं आरक्षण, विळद आहे. तर ही परिस्थिती आहे. कारण की लोकांना मी सांगितलंय तिथं मी रोज जाऊ शकत नाही, पण हे तर माझ्या कॉलेजला खेटूनच आहे. काही झालं गडबड तर हजर आपण तिथं. त्यामुळं एक सुरक्षिततेची भावना उद्योजकांमध्ये आहे आणि त्याला फरक एकदा दिसू दे आणि मग आपण, मला असं वाटतं की त्याच्यावर काम करू. 4.5 वर्षांमध्ये जवळपास बऱ्यापैकी कामं केलीत, परंतु असं वाटतंय की हे काम ह्या टर्ममध्ये हे कामं होणं गरजेचं होतं, असं काय वाटतं? मला आनंद झाला असता जर सकाळी योजनाचं पाणी मला या तालुक्याच्या जनतेला, नगर तालुक्यात ज्यांनी फार प्रेम केलं, माझ्या आजोबांवर केलं, ते देता आलं असतं तर माझ्या इतका सुखी माणूस कोणीच नसता. म्हणजे मी एकदम निस्वार्थ भावनेने आयुष्यात रिटायरमेंटही घेतली असती कदाचित, किंवा आता माझं सगळे कामं झालेत. पण दुर्दैवाने ते मी करू शकलो नाही, ही खंत माझ्या मनात आहे. आणि त्याचा दोष हा सरकारचा होता की 3 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारे याच्यावर काम झालं नाही. पण तेवढं एक काम वगळता नेक्स्ट स्टेपमध्ये सरकार परत राज्यामध्ये, लक्षात घ्या की राज्यामध्ये जर सरकार आलं आणि केंद्रामध्ये तर आलं तरी प्रधानमंत्र्यांचं सरकार आहेच आहे, पण राज्यामध्ये परत जर सरकार आलं भविष्यामध्ये तर एक काम करण्याची वेगळी संधी मिळते. मला आनंद या गोष्टीचा आहे की जिल्हा परिषदमध्ये आज प्रशासक आहे, पालकमंत्री महोदय आहेत. तुम्ही कोणत्याही सरपंचाला विचारा, पारनेर तालुक्याच्या विचारा,
सगळ्यांना कोणालाही पैसे खाऊ घालायची गरज पडत नाही. सगळ्यांना त्यांचा निधी डायरेक्ट RTGS करून ग्रामपंचायत अकाउंटमध्ये येतोय. हा बदल आपण नगरला करायला हवा. सरपंच त्याच्या गावाचा विकास 10% देऊन का केला पाहिजे? आणि हे बदल सगळं दिसतं हो, सगळ्या जगाला दिसतंय. हे जाऊ द्या मरू द्या, कोण कोणाच्या फराळाला गेलं आणि कोण कुठं फोटो काढतंय, याला काही अर्थ नाही. तुम्हाला सांगतो मी, लोक सगळीकडे जातात, सगळीकडे फोटो काढतात. पण जेव्हा तिथं बटन दाबायची वेळ येते ना, तर बटन दाबताना तो व्यक्ती जो कुठेही फराळाला गेला असेल, तो जेव्हा त्याच्या मुलाचा विचार करतो की यार माझा मुलगा जर या जिल्ह्यात वाढायचा असेल तर तो कोणासारखा झाला पाहिजे, हा विचार करून बटन दाबतो. त्याच्यासमोर 2 चेहरे येतात, एक सुजय विखे येईल आणि एक जो कोणी उमेदवार असेल, समजा मला उमेदवारी मिळेल तर सुजय विखे येईल, आणि माझ्यासमोर जो कोणी उमेदवार असेल तो म्हणाल बाबा आता याच्या ताब्यात द्यायचं पोरगं का याच्या ताब्यात द्यायचं, माझी मुलगी याच्या ताब्यात द्यायची का याच्या ताब्यात द्यायची, म्हणजे ताब्यात द्यायची म्हणजे हिचं भविष्य घडवायला. आणि मग तो बटन दाबतो. तरी फराळ कोणाचाही खाऊ द्या, गुलाबजाम कोणाचा खाऊ द्या, पण तो त्याच्या मुलांच्या भविष्यासाठी तुलनात्मक निर्णय घेणार. आणि तो निर्णय काय असेल हे मागच्याही लोकसभेमध्ये दिसलंय, या लोकसभेमध्ये पण दिसणार. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा नगरचा उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील असतील की धनश्री विखे पाटील असतील? अरे बाबा धनश्री कुठून आले तुम्ही मध्ये यार, अरे कमाल झाली तुमची. अहो आमच्या परिवारात माणसं शिल्लक नाही ठेवले. नगर जिल्ह्याच्या जनतेच्या प्रेमामुळे आम्ही सगळेच बाहेर काढलेत. आई राजकारणात, वडील राजकारणात, मी राजकारणात. आता माझ्या बायकोला घरी राहू द्या, घरी पाहते बिचारी, ती पाहते, संसार पाहते, मुलगा आहे मला 1.5 वर्षाचा, माझ्या मुलीचं शिक्षण आहे. धनश्री राजकारणात येणार नाही, म्हणजे एवढ्या वरच्या स्टेजवर. घराला एक बॅकबोन म्हणून महिलेची गरज आहे आणि ती आहे. राहिला मुद्दा सुजय विखेचा, तर मला असं वाटतं की मी सुरुवातीला मला संधी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली. त्यांनी मला एवढं मोठं केलं, माझ्या वडिलांना एवढी चांगली संधी दिली. त्यामुळं माझ्यासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज जे मी काम केलं, ही संधी मूळ जी मिळाली ती फडणवीस साहेबांमुळे मिळाली. माझ्यासाठी मोदी साहेब सर्वोपरी आहेत, पण त्यांच्या नेतृत्वाखाली मला संधी द्यावी की नाही, आज राज्यामध्ये जर निर्णय घ्यायची वेळ आली तर फडणवीस साहेबांचा निर्णय हा माझ्यासाठी अंतिम आहे. जे फडणवीस साहेब म्हणतील ते मी तंतोतंत त्याचं पालन करेल. कोणताही मनामध्ये द्वेष, राग, भावना न ठेवता. मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना हे माहिती आहे, आम्ही सगळेजण उपकाराला जगणारे लोक आहोत. आम्ही उपकार विसरत नाही. बाकीचे लोक विसरून जातात, उपकार विसरतात, आपुलकी विसरतात, पण आमचा परिवार तसं नाही. ज्यांनी आम्हाला मोठं केलं त्यांचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम आहे. आणि जसं मी म्हटलो, फडणवीस साहेबांना जो योग्य निर्णय वाटेल तो फडणवीस साहेब देतील, आणि फडणवीस साहेब जसं म्हणतील तसंच या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक सेवक म्हणून मी करेल. नगरकरांनो, डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांची संवाद साधला आहे. येत्या 22 जानेवारीला दुसरी दिवाळी आपण साजरी करणार आहोत. त्यासाठी खासदार साहेबांनी आताच या ठिकाणी सूचित केलेलं आहे. साहेब, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप चांगल्या प्रकारची माहिती देतानाच विकास कामं आणि विकास कामांबद्दलची आपली जी भूमिका आहे ती परखडपणे मांडलीत, आणि या जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी पोटतिडकीने जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केलात आणि ती भूमिका मांडलीत. याबद्दल मी आपले या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.